नमस्कार, मी जयश्री. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आलेलो आहोत आम्ही भुईमुगाच्या शेतामध्ये. बेंडणी चालू असताना मी दाखवलंच होतं. भुईमुग केवढूसा होता आणि पिवळा पडलेला, प्लस त्याच्यामध्ये आपण तुतीसुद्धा लावलेली. ती कशा पद्धतीने आलेली तर चला मग आता पाहूया आपण की बेंडणी कशा पद्धतीने झालेली. कारण आता परत बेणायला लागणार आहे आम्हाला. थोडंसं चुकलेलं गवत होतं ते पुन्हा उगवून आलेलं आहे. तर थोडंसं एक पूर्व थोडं हलवून घ्यायचं आहे आणि भुईमुगसुद्धा कशा पद्धतीने आलं ते तुम्हाला दाखवते. तर चला मग आता बॅक कॅमेराने आपण बघूया. आणि ते आहे नारायणी, वीरेंद्र आणि हे. हो, तू पण आलाय ना? तू काय करायला आलाय? खुरपायला? बापरे, का डान्स करायला? अयो, आता सगळी बेंडणी एका मिनिटात होऊन जाणार आहे ना. वीरेंद्र आलाय म्हटल्यानंतर काय प्रश्नच नाही. आपलं घर तिकडे लांब आहे, त्यांना माहिती आहे की कुठे लांब आहे आपलं घर. कुठे आपलं घर? बरं बरं, चला चला चला. हा चलो. अरे भुईमुग नाही काढायचं, गवत काढायचंय आपल्याला. कुठे गवत? ओ याला गवत दाखवा, त्याला गवत दाखवा. सगळं ते कसं बेनते. वीरेंद्र आलाय बेड्याला नंतर. हा, वीरेंद्र बेण्याला आलाय म्हटल्यानंतर भुईमुग काढायला पण लागायचं नाही. झालं का बेणून? उद्या उद्या आणूया परत. उद्या मला सुट्टी आहे. उद्या सुट्टी आहे मला. तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा तुम्ही पाहिलं होतं. अगं बाई, आता ह्याच काढावं लागते का काही मला. सापडलंय गवत. भरपूर चुकले की बरच आहे. तुम्ही पाहू शकता तुतीला मस्त असं फुटायला लागलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की बराचसा पिवळा भुईमुग पडला होता, पण आता जागेवर आलेला आहे. व्यवस्थित असा हिरवा गार दिसायला लागलेला आहे. तर सगळी कष्टाळू शेतकऱ्याची कृपा. सांगा त्यांना कसा काय पिवळा पडलेला भुईमुग तुम्ही जागेवर आणला. ते औषध मारलं, टॉनिक मारलं, 19 स्प्रे घेतला. अजून काय नाही, बाकी तेवढं घेतलं. औषध कुठले? जास्त करून पाण्याला ताव दिला. पाणी कमी प्रमाणात वापरलं, भिजवणं कमी केलं. कारण तुम्ही पाहिलंच असेल की पहिल्या ब्लॉगमध्ये ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ टाकला होता मी तुती आणि भुईमुगाचा, ज्यावेळेस बेंडणी चालू होती त्यावेळेसचा व्हिडिओ नक्की पहा. त्यावेळेसचा फरक, त्यावेळेसच्या भुईमुगामध्ये आणि आताच्या भुईमुगामध्ये बराचसा तुम्हाला फरक जाणवेल. थोडासा काही ठिकाणी पिवळसरपणा आहे, पण भरपूर प्रमाणात जागेवर आलेले भुईमुग. तर बघू आता नंतर काय होतं ते. चला मग आता थोडंसं आपण बेंडणी करून घेऊया. म्हणजे जे मध्ये आधी चुकलेलं गवत आहे पहिल्या बेंडणीचं, तर त्यात उगवायला लागलेलं आहे, तर ते काढून ठेवूया. ते तुती आहे बघा रेशीमची. नंतर आल्यानंतर बघ, मोठं झाल्यानंतर बघ.
बेणी आणि अजून बरंचसं बेण्याचं बाकी आहे. तर आता एक अंदाज घ्यायला आलो होतो आज आम्ही की किती वेळ लागेल बेण्याला आणि बेणी किती आहे म्हणजे किती करावी लागेल, थोडी का जास्त येते. तर प्रॉपर बेणीच करावी लागणार आहे. तर आता अंदाज झालेला आहे, एक 2-3 दिवस तरी जातील. सकाळ संध्याकाळ आम्ही येऊन असे 2-3 दिवस होतील. तर चला मग आता घरी निघालेलं आहे, अंधार पडत चाललेला आहे. तर अंदाज झालेला आहे की कितपत बेणी करावी लागेल, किती दिवस लागतील ते. आणि आता त्यानुसार आम्ही बेणायला येणार आहोत दररोज. तुम्हाला म्हणलेलं का नाही मम्मी आणि करणार मी बोलतो. चला मग आता घरी जाऊया. बाय बाय बाय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर 2 दिवस गडबड होती त्यामुळे मी दाखवून येण्यात कुठला व्हिडिओ. आणि आज बेणी फायनली उरकली म्हणून समजायचं, म्हणजे आठवत आली आहे. आज बेणी उरकेल आणि आठवत आली आहे. थोडीशीच वाफे राहिलेल्या आहेत. तर ह्यांनी सोडलेलं आहे पाणी आता भुईमुगामध्ये, म्हणजे जसे वाफे बेणून झालेले तर पाणी पटकन देऊन भुईमुगाला यासाठी पाणी सोडून दिलेलं आहे. आम्ही आलेलो आहोत भुईमुगाच्या शेतामध्ये. विरेंद्र चाललाय टाइमपास. काय विरेंद्र आणले तू खायला? द्राक्ष आणले. अरे बापरे. आणि पप्पा काय करतात? खत टाकून पाणी सोडले आहे ना. चलो फिर. चला मग आता राहिलेली बेणी करून घेतो आम्ही दोघं. आणि त्यांचं औषध मारणं सुद्धा चालू आहे, म्हणजे खत टाकणं सुद्धा चालू आहे काम. आणि एकीकडे पाणी सुद्धा सोडलेलं आहे वाफेमध्ये. तर चला मग आता बेणी आटवून घेतो नंतर मग बोलूया आपण. बेणी ओके झाली आहे. निम्म वावर सुद्धा पिसून झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तर चला मग सगळी भुईमुगाची आता बेणी झालेली आहे. आणि आता ह्यांचं पाणी द्यायचं काम चालू आहे भुईमुगाला. तर आता कशा पद्धतीने कधी परत आता पाणी तुम्ही देणार? आता पाणी देताना कुठे कुठे टाकणार आहे का? अगं पाण्यामध्ये मायक्रोन्यूट्रन टाकायचं, नंतर स्पोर्ट पालस टाकायचं. पिवळं पडले ना त्यासाठी टाकायचं. आता वरचा थोडासा पिवळा आहे, खालचा थोडासा जागेवर आलेला आहे स्प्रे मारल्यानंतर. पण आता बघू खत टाकल्यानंतर किती फरक पडतोय ते. नाही, या साईडला फरक पडलेला जे तिथं काय प्रॉब्लेम. हा इकडं आहे, तुम्ही पाहू शकता. इकडं भुईमुग छान आहे आणि वरच्या साईडला थोडासा पिवळा आहे, तिथं जास्त पाणी बसतं. खत टाकायचं कारण काय होतं, पुढं बी आपला तर शेंगा धरतात त्यावेळेस त्याला मायक्रोन्यूट्रन कमी पडतं, त्यासाठी ते आपण टाकायचं असतं. नंतर थोडं पाला झाल्यानंतर मायक्रोन्यूट्रनमध्ये कॉपर, सल्फर, बोरॉन, झिंक हे सगळे तर घटक टाकून द्यायचे. म्हणजे पीक एक नंबर येतं, चांगलं उत्पन्न येतं. चला मग प्रयत्न चालू आहेत. आता स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने भुईमुगाची आम्ही पाणी वगैरे देणार आहोत, काय औषध फवारणी वगैरे करणार आहोत ते तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि चला आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. चल.
वीरेंद्र बाय बाय कर. बाय. चॅनल करा, सबस्क्राइब करा. मम्मी हां लाईक करा. चला जेव्हा वीरेंद्रचं खेळणं चालू आहे. चला मग आता बाय बाय.